द द द दर द दी. नीट झाड रे बाबड्या. ते बघ तिकडे तिकडे बघ तिकडे बघ ते बघ ते बघ ते कोपऱ्यात बघ राहिलंय तिकडे. तूने ओ सनम ढाए है सितम के ये तू भूल न जा. अरे कसं रे इथे राहतंय ना सगळं. हा हे टिपा घालून घे. नीट घे नीट घे. हा काय रे बाबा. अरे यार मला उशीर होतोय. ही आसावरी मला डबा देणार होती अजून दिलेला नाहीये. आसावरी आसावरी तो डबा तयार नसेल तर राहू दे. मला उशीर होतोय मी निघतो. बाबड्या त्यांना सांग डबाच भरते आणून देते. हे फालतू निरोप द्यायला बसलोय की काय मी इथे. बाबड्या त्यांना सांग चपात्या आणि भोपळ्याची भाजी आहे. भोपळ्याची भाजी शी मला आवडत नाही. मी खाणार नाही. हो पण आवडायची ना बाबड्या. आवडायची ना भोपळ्याची भाजी. आवडायची पण आज मूड नाहीये. आणि माझ्या डब्यासाठी भाजी बनवायचं मला विचारून बनवायची ना. अरे या घरात माझ्या आवडीचं काय बनणार आहे की नाही कधी. एक तर आधीच उशीर झालाय तुझ्यामुळे. त्यात मला अजून तयार व्हायचंय. काय कटकट आहे यार. अरे काय झालंय ना एवढं चिडायला काय झालंय. एक तर स्वतः पाय पसरून बसले होते इथे आणि उगाच तुला घाईघाई करतायत. स्वतःचं आवरून झालं नव्हतं. यात तुझी काय चूक आहे का आई. एक तर तू त्यांच्यासाठी एवढा डबा बनवला सकाळी उठून तो पण घेऊन गेले नाहीत ते. आई तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी खाईन भोपळ्याची भाजी. किती शहाणा आहेस रे बाबड्या. आसावरी आसावरी रुमाल पाकिट मोबाईल. अपना दिल तो आवा. तू माझ्याशी बोलत नाहीस का. कमाल आहे. काल बोलत होतीस आज बोलत नाहीयेस. कन्फ्यूज करू नकोस ना. काय ते एकदा ठरवून टाक. काल तुम्ही जे काही वागलात ना ते अजिबात आवडलं नाही मला. अहो कसे करत होतात तुम्ही. कशाचंही भान नव्हतं तुम्हाला. आज विचार करा बाबा घरात असते आणि त्यांनी हे सगळं बघितलं असतं तर त्यांना कसं वाटलं असतं. पण इथे नाही आहेत ना. अहो काय बोलताय तुम्ही. हे तुम्हाला काही वाटत नाहीये काय बोलताना. या घराची काही शिस्त आहे ना ती बिघडून कसं चालेल. अरे अच्छा मग नियम फक्त माझ्यासाठीच आहेत का. घरातली शिस्त फक्त घरातल्या जावयासाठीच आहे का. तसं असेल तर गेले कित्येक महिने मी शिस्तीत वागलोय. या घरातले सगळे अलिखित नियम पाळले आहेत. अरे 2 दिवस कुठे मोकळा वागलो तर. अहो पण घरातले मोठेच असे वागायला लागले तर लहानांनी कोणाकडे बघायचं सांगा ना. म्हणजे त्यांना नसत्या सवयी लागायला नकोत ना. अच्छा मी लहानांना तसल्या सवयी नाहीयेत का. मी जे काल केलं ते यापूर्वी कधीच कोणी या घरात केलेलं नाहीये का. जाऊ दे मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. पण एक गोष्ट क्लिअर सांगून ठेवतो. यापुढे मी माझ्या कुठल्याही इच्छा आकांक्षा मारणार नाहीये. मला मोकळं जगायला आवडतं आणि तसा मी जगणार आहे. अरे माणसाने कसं स्वतंत्र मोकळं जगावं. आनंदात राहावं. इतरांना आनंदात राहू द्यावं. नियमांनी घुसमट होत असेल तर त्या बेड्या आहेत. कशाला हव्यात त्या बेड्या. कशाला हव्यात ते लगाम. बॅग दे. लगाम सोडून देऊन उधळणं म्हणजे जगणं का. कधी अनुभवलंयस का. नाही ना. अरे मग कशी करणार त्यातली मजा तुला. आयुष्यातला प्रत्येक क्षणाची चव घ्यायची असते. अरे काल कित्येक दिवसांनी ती चव घेतली मी. अहो काय बोलताय तुम्ही. पाप लागेल अशानी. लागेल तेव्हा बघू. पण आता तरी मी बेफाम आहे. चला निघतो. जरा घाईत आहे. माझे सॉक्स बाहेर आणून दे. अगं मारत नाहीये कचरा काढतोय मी. तू पाय नको ना देऊस. बाजू. सोहम तू किती फनी दिसतोय जाणून का. अरे काय करतेस मॅडी. आसावरी मॅम. आसावरी मॅम.
अरे मॅडी, तू इथे काय करतेस? मॅडी, 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 ही काय लपाछपी खेळायची वेळ आहे का? हे घ्या सॉक्स. असावरी मॅम, असावरी मॅम. अगो बाई मॅडी ताई, तुम्ही कधी आलात? मॅम आत्ता चालले, सोहम केअर भरत होता तेव्हा. हो पण तुम्ही त्या खांबा पलीकडे जाऊन काय करताय? या ना. मॅडी, आसावरीने तुला आउट केलं, आता तुझ्यावर राज्य. नो नो चिटिंग आहे. तर काय माझ्याकडे काम म्हणून आली तीस का? चल निघतो मी. सोहम, विचार त्यांना घरी परत कधी येणार आहेत, किती वेळ लागणार आहे? सांग रे सोहम, माझं काही नक्की नाही, काम आहेत मला, संपली की येईन. थँक गॉड मॅडम. मॅडम मला तुमच्याशीच बोलायचं होतं. हो का? अहो मग या ना, या या बसा. मॅम मी कॉफी करून आणू का तुमच्यासाठी? नो मॅम, मला तुमच्याशी इम्पॉर्टंट बोलायचंय. आई तू बस, मी कॉफी बनवतो. सो मला 2 स्पून शुगर. हा बबड्या, मला 1 चमचा टाक. हं? हो आई. या येडीला काय इम्पॉर्टंट बोलायचं असेल? हा बोला मॅडी ताई. अहो काय झालं? हो हो, हे बघा, हे बघा, रडू नका. अहो मला माहितीये तसे तुमचे सर खूप चांगले आहेत. नो मॅम, खूप मोठा प्रॉब्लेम आला. मॅडी ताई, अहो तुम्ही काय बोलताय ना, मला कळत नाहीये. तुम्ही रडू नका. हे बघा, ऐका माझं, आधी तुम्ही शांत व्हा मॅडी ताई. अहो मॅडी ताई, काळजी करू नका. तुमच्या आयुष्यात कितीही मोठा प्रॉब्लेम आला असला ना, तरी आपण सगळे मिळून सोडवू तो. हं? मॅम हो, माझ्या आयुष्यात नाही, तुमच्या आयुष्यात खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. माझ्या आयुष्यात? कसला? मॅम यू आर सो स्वीट मॅम. एवढा मोठा प्रॉब्लेम झाला तुमच्या आयुष्यात आणि तुम्हाला काही माहितीच नाही, तरी मला सरांचा खूप राग आलाय. अहो काय झालं मॅडी ताई? हे काही बोलले का तुम्हाला? हो, नाही म्हणजे डायरेक्टली काही बोलले नाही, पण मला सगळं समजलं मॅम. तरी मी त्यांना किती समजावलं, सर असं करू नका, सॉरी मॅम किती चांगले आहेत, तरी ते त्या मंदिर. मॅडी ताई, अहो कोण मंदिरा? मॅम खूप स्पेशल आहे ती त्यांच्यासाठी, असं काल मला फोनवर सांगितलं सरांनी. पण फोनवरती तर ते. हा ठरला, पक्का ठरला. रात्रीचा बसायचा प्लॅन पक्का आहे. अरे तसं नाही रे बाबा, मदिरा 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 असं म्हणत होते. नो नो मॅम, मदिरा नाही, मंदिरा. तिच्याकडे जाऊन निवांत वेळ घालवणार आहे असं म्हणाले काल सर फोनवर मला. माझे निर्णय मी घेतो आणि आज माझा निर्णय झालाय. आज ती आणि मी जाणार म्हणजे जाणार. अरे आज किती दिवसांनी निवांत वेळ मिळालाय. माझी सगळी टेन्शन, सगळ्या चिंता दूर पळून जातील. हात शिवशिवतायत ओठांवर. सॉरी मॅम, माझ्या आणि मंदिराच्या मध्ये कुणीही येऊ शकत नाही असं म्हणाले काल सर मला. मॅम सर काल एका वुमन कडे गेले होते, वुमन कडे. अहो नाही, तसं नाहीये ते ना. काल अबीज किचन मध्ये नव्हते आले सर मॅम. हो मला माहितीये ते. काल एवढं तयार होऊन अत्तर मारून बाहेर गेले, बाईकही नाही नेली, आणि आले तेव्हा काय अवस्था होती त्यांची. मॅडी ताई, तुमची खात्री आहे का हे त्या मंदिरा बरोबर? 100% मॅम. काल दोघं मिळून भेळ पण खाणार होते. यांना भेळ कधीपासून आवडायला लागली हो? बहुतेक काल संध्याकाळपासून. तरीच मी केलेली भोपळ्याची भाजी सुद्धा नको म्हणाले हो. किती छान भाजी केली होती मी.
आणि सारखं काहीतरी म्हणत होते, बेड्या लगाम नको, मला स्वातंत्र्य हवंय असं म्हणत होते. मला वाटलं नव्हतं हे असं करतील, पण ओके मॅम, समजून सरांना. तरी भेळ खायची का? भोपळ्याची भाजी केली होती मी, माहिती तुम्हाला. मी त्यांना सांगितलं की आज सौरी मॅम बरोबर तुम्ही भेळ खायला पाहिजे, मंदिरा बरोबर नाही. असं वागतं असं नव्हतं वाटतं. डबड्याला सॉरी, बबड्याला. कॉफी. ओके, ठेव. काय लागलं तर सांगतो आम्ही. प्लीज गो. हा, गो. मला खरंच नव्हतं वाटलं असं वागतील म्हणून. कूल डाऊन. शुभ्रा, कॉफी. ओ माय गॉड, खरंच गरज होती मला. मला चहा जमत नाही, ॲटलिस्ट कॉफी तरी जमली असेल. एकदा चेक कर घेऊन. इट इज स्मेलिंग सो गुड. कमाल जमली आहे रे. वा वा. थँक्यू. तू कामात आहेस का? नाही रे, बोल ना. ॲक्च्युली मॅडी आली आहे बाहेर. हां, म्हणजे आईशी बोलते ती. मी कॉफी घेऊन गेलो ना, तर अचानक आईने डोळे पुसले. मला असं वाटतंय आई रडते. आई का रडत असतील? आणि मुळात मॅडी का आली असेल आत्ता? माहित नाही. ए शुभ्रा, माझ्यामुळे रडत असेल का ग आई? छे रे, तू काही ऐकलंस का त्यांना बोलताना? नाही. एकदा तू बघशील का प्लीज? मी प्लीज प्लीज बघ ना शुभ्रा. ओके, बरं. असं कसं झालं हो मॅडीताई? मी कुठे कमी पडले हो? मॅम, तुम्ही नाही पडलात, सर पडले माझ्या डोळ्यातून, तुमच्या डोळ्यातून. एक मिनिट. तुला नजरेतनं असं म्हणायचंय का? येस, राईट. पण कोण? अभिजित सर. का? सरांनी काल काय केलं ते मी सांगितलं ना मॅमला. मला खूप वाईट वाटतंय. हो ना मॅडी, तुला सांगू का, पुरुषांची ना जातच अशी असते. खरंय का तुझं शुभ्रा? कसे असतात पुरुष ना? बायको बिचारी मरमर मरते, त्यांच्यासाठी सगळं करते, त्यांच्या सगळ्या वेळा सांभाळते आणि त्यांना काडीची किंमत नसते बायकोची. खरं सांगू तुम्हाला, लग्नाआधी कसे होते हो? किती चांगले होते, माझी किती काळजी घ्यायचे, किती समजुतीने घ्यायचे सगळं. पण बरोबर आहे, हे समजूतदारपणाचं नाटक ना फार काळ टिकत नाही. माझं सोडावं मॅडीताई, आमच्या शुभ्राकडे बघा. आधी बबड्या किती ऐकायचा तिचं, एक शब्द खाली पडू द्यायचा नाही, आणि आता अजिबात ऐकत नाही. आणि सरांचं कुठे घेऊन बसलाय ताई? सोहमने तर महिन्याभरात रंग दाखवायला सुरुवात केली होती. मला तर वाटतं आपल्या बायकांचं मन या मुलांना समजूनच घ्यायचं नसतं. आपण म्हणजे ऍडजस्टमेंटचं मशीन वाटतो त्यांना. नाही तर काय, बेडी वाटते पायातली. हो मॅम, बायको म्हणजे कूक वाटते त्यांना, घर साफ करणारी मेड वाटते. किती चांगली बायको असली ना तर तिची काही व्हॅल्यूच नसते. हो तर सोहमवरनं तर हे मी कन्फर्म सांगू शकते.
अगं आपलं त्यांच्यावरती प्रेम आहे म्हणून आपण ऐकून घेतो ग सगळं त्यांचं, पण आपल्या प्रेमाची ह्यांना काही किंमत असते का? म्हणजे इतकं सोपं आहे ना, आता संसार जर दोघांचा असेल तर दोघांनी ऍडजस्ट करायला हवं ना. सोहमला तर मी अनेक वेळा ठणकावून सांगितलेलं आहे. करेक्ट आहे शुभ्रा, मी पण आता घरी जाते आणि ठणकावून सांगते की आपण दोघांनी. हा, मॅडीताई, तुम्ही कोणाला ठणकावून सांगणार आहात? तुमचं तर अजून लग्नही नाही झालंय. हो, मग मॅम तुम्ही ठणकावून सांगा सरांना. हो सांगणार आहे, चांगलं ठणकावूनच सांगणार आहे. पण मॅडीताई, तुम्ही आता निवड करताना समजून उमजून निवड करा. हं, काही नको, मी लग्नच करणार नाहीये. हॉरिबल असतात नवरे. अगदी खरंय. वेळेत वॉर्न केलं नाही ना तर डोक्यावर चढून बसतात. मला तर वाटतं मुलांच्या आयांनीच त्यांना शिस्त लावायला हवी. हा, म्हणजे आपल्यासारख्या मुलींना त्रास नाही होणार ना नंतर. खरंय ग तुझं शुभ्रा. नाही, आयानीच आधी बदलायला हवं, नाही तर खरंच तुम्हाला त्रास होतो नाही ग. काय रे बाबड्या, हा, आणखी कॉफी आणली आहे. परत नुसती कॉफीच आणलीस, बिस्किट नाही आणलीस? गॉड, सगळं सांगावं लागतं. हॉरिबल असतात हा नवरे. एनिवे, मी निघते. ओके, आता सर ओरडतील मला. यू बोथ टेक केअर. तुमचे नवरे खूप हॉरिबल आहेत, डेंजर आहेत एकदम. काय कटकट आहे. अरे यार, बिग सपोर्ट मॅडी, थँक्यू. टेक केअर. थँक्यू मॅडीताई. बाय बाय बाय. आता काय उपयोग आहे बाबड्या, गेल्या मॅडीताई. काय झालंय आई? मॅडी अपसेट वाटली. ऑल ओके ना? ऑल ओके? ऑल ओके म्हणजे ऑल ओके कसं असेल? आम्ही इतकं बॅगेज घेऊन फिरतो थँक्स टू यू ऑल. तुला नाही कळू शकत रे, तू तर कधीच समजून नाही घेऊ शकत. हो ना आई? हो ग. चला. आसावरी, मी आलोय, पाणी दे. आसावरी, आसावरी. किती आगा मारायच्या? पाणी दे ना. मंदिराकडनंच घ्या. काय म्हणालीस? काल कुठे गेला होता तो तुम्ही? काल काल ते हे असं काय करतेस तू? पाहिलं नाहीस का ते मदिरा? आधी मदिरा, नंतर मंदिरा. मॅडीताईंनी सगळं सांगितलंय मला. मॅडीनी? हो, चुकून त्यांना फोन लावला होता तुम्ही. तुम्ही तिच्यासाठी भेळ बनवत होता. घरचं जेवण गोड लागत नाही ना तुम्हाला. किती प्रेमाने तुमच्यासाठी मी सकाळी भाजी बनवली होती, लाल भोपळ्याची, छान तुम्हाला आवडते तशी, साजूक तुपातली, छान जिऱ्याची फोडणी घालून, खोबरं कोथिंबीर सगळं घातलं होतं. भाजी मला तुम्ही नको म्हणालात, पण तिच्यासाठी भेळ? मला नाही बोलायचंय तुमच्याशी. ही मंदिरा कोण? बबडेगिरीच्या नादात भलतच काहीतरी होऊन बसले हे. मंदिरा? अरे वा, आयडियाची कल्पना चांगली आहे. आता मंदिरा येणार आहे अभिजितच्या आयुष्यामध्ये.